संजय माधवराव शेंडे. कुठे राहता तुम्ही? खैरी. झाला का गावाचा विकास? गावाचा विकास तर नाही झाला आहे. काही कार्यक्रम कामं, काही कामं नाही होऊन राहिले. माझं नाव विनय मानकर, वार्ड नंबर 1. खैरी ग्रामपंचायती अंतर्गत तुम्ही राहतात. किती विकास झालेला आहे? विकास त्या मानाने झालेला नाही, पण ते काम वगैरे होत आहे. जिल्हा आपल्या चंद्रशेखर बावनकुळे मार्फत माननीय कॅबिनेट मंत्री, आणि ते काम ॲक्च्युली ते मागच्या वेळेस सँक्शन झालेले काम आहेत. ते माजी सरपंच बंडू कापसे यांनी ते सादर केलेलं होतं ते प्रोसेसिंगमध्ये. सामान्य फंडातून काय विकास? त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मला, काय होतं आहे काय नाही. पाण्याची व्यवस्था कशी आहे इथे? पाण्याची व्यवस्था सध्या तरी ठीक आहे, पण आता उन्हाळ्यामध्ये बघू काय प्रॉब्लेम होते. कारण लोकांची संख्या वाढलेली आहे. घरासमोर एक विहीर आहे जुनी 60-65 वर्षाबद्दल. आता त्या काळामध्ये अगोदर गटर लाईन वगैरे नव्हती तिथं, तर सर्वांचे संडास बाथरूम जे आहे ते पचितच आहे. आता त्याच्या पाण्याचा पाझरा त्या विहिरीमध्ये येतं. पाणी फार दूषित आहे. त्याची मी टेस्टिंगसुद्धा केलेली आहे. ते तर माझ्या घरासमोर एकदम अगदी घरासमोरच असल्या कारणाने. कुठे आणि कोणता प्रभाग येतो तो? वार्ड नंबर 1 दुयाराजवळ. काय मागणी आहे तुमची? मागणी माझी अशी आहे की ती विहिरीचा काही उपयोग होत नाही, आणि पाझरा असल्यामुळे ते दूषित पाणी आहे ते वापरू शकत आहे आपण. क्लोरीन वगैरे काही वापरले चालतात, आणि त्याच्यामध्ये सुसाईड पण येतो. त्याच्या अगोदर 5-6 सुसाईड झालेले आहेत त्यात. तर माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये माझे मुलं वगैरे लहान असल्या कारणाने आम्हाला धोका होऊ शकतो. आणि वीज जुनी झाल्या कारणाने काय आहे प्रॉब्लेम, ती तोड मोडकळीस आलेली. तर माझं म्हणणं असं की ती वीज बुजवण्यात यावी, किंवा त्याच्यावर प्लास्टर स्लॅब लावावं, जेणेकरून कोणाला हानी पोचणार नाही. नारायण चैतू शेंडे, कुठं राहता? खैरी. विकास झाला का गावाचा? आता होऊन राहिला ना, कोणी करत बी नाहीत. आता खरं बंडू कपचा होता, याच्यात लगेच हे झालं, संडास झालं, बाथरूम झालं, पाण्याची योजना बरोबर पाणी भेटत होतं. आता काय प्रॉब्लेम आहे? आता प्रॉब्लेम काय हे नाही, हे साफसफाई कोणतं काही झालं किंवा नाही झालं तर काही हे नाही आहे. ग्रामपंचायतीची तुमची सभा झालेली होती, काय विकासासंदर्भात काय मुद्दे ठेवले? काही नाही, ते काही ग्रामपंचायत म्हणजे काही बोलवत नाही, जात नाही, कोणी येत नाही. मीटिंग काही दौंडी देऊन सेनाने बोलवत नाही. माझं नाव आहे मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, माजी सरपंच खैरी. आता सध्याच तर या ठिकाणी काँग्रेसची बॉडी आहे, आणि लेडीज आरक्षण असल्यामुळं योगिता ढांडे म्हणून सरपंच आहेत त्या. मी 2017ला सरपंच असताना 2022पर्यंत सरपंच राहिलेला आहे. आणि त्यावेळेस कोरोना काळ होता. त्या कोरोना काळातल्यानंतर मला 2.5 वर्ष कामाचे भेटले, परंतु कुठलीही निधीनं त्यावेळेस उपलब्ध नव्हती. फक्त मी सन्माननीय या कामठी महोदयाचे आमदार टेकचंदजी सावरकर, आणि आमचे जे विधान परिषदचे सदस्य म्हणून होते, आज जे रेव्हन्यू मिनिस्टर आहे चंद्रशेखरजी बावनकुळे, यांना सगळ्या कामाचा, गावाचा विकासाचा आराखडा स्वतः प्रोसिडिंगवर देण्यात आलेला आहे. आणि तेच काम आज, त्यावेळेचं काम आज 13 करोडचा कवठा खसाळा मसाळा जाणारा रोड होऊन राहिलेला आहे. मंदिराच्या भोवताल गट्टू लागलेले आहे. हे सगळं माझ्या हातचंच आहे ते, आणि काँग्रेसचं असल्यामुळे तर हे देऊ शकत नाही, द्यायला पाहिजे. आणि बावनकुळे साहेब काही तसे आहे नाही, ते काही सगळ्याचा मान करतात. कुठलीही ग्रामपंचायत असो, काँग्रेसची असो, काही असो, ते देतात. नाही, पण सर्वसामान्य जो फंड येतो त्यातून हा विकास झालेला आहे ना? सर्वसामान्य फंडातून कुठलाही विकास झालेला नाही आहे, हे मी निश्चितपणे दाव्यानं सांगतो. मी सर्वसामान्य फंडातून हर ग्रामसभेला लोकांना सांगून सांगण्याने आपल्याकडे एवढा पैसा आहे, आपल्याकडे एवढे कंपन्याचा पैसा येतो, एवढा येतो, हे लोक तुम्हाला सांगतील, किंवा सांगितलं बी आहे. त्यावेळेस मी 1.5 करोड रुपयाचे कामं केलेले आहे. या ठिकाणचं अतिक्रमण रोडनं तुम्ही बघताय, एक बी ट्रक उभा राहत नव्हता. एक सुंदर असा गेट तयार केलेला होता, परंतु काही या गावातले विचित्र लोकांनी तो रोडचं काम कसं रोखलं पाहिजे
या दृष्टिकोनाने सार्वजनिक कामाकरता त्यांनी खूप अडथळे आणले. त्या अडथळ्याला काही मी जुमानलं नाही, ते केलं. परंतु आज तो गेट खंत वाटते की गावाचा चेहरा मोहरा त्या गेटापासून दिसते आणि तो गेटच अधूर आहे, त्याची एक खंत आहे मला. तुम्ही म्हणाले की सर्वसामान्य फंडातून हा विकास कामे होत नाही आहे खैरी ग्रामपंचायतीचा. तुम्ही दावाही केलेला आहे. पुरावा काय आहे तुमच्याजवळ? पुरावा म्हणजे ओळखायला येते ना. तुम्ही कसं आहे, आता तुम्हाला जे काही दाखवलं आहे मी ना, गट टू हे 15 काय म्हणते बा 20-15 हा शासनाचाच फंड आहे. रोड जो चाललेला आहे तो 13 करोड रुपयाचा, तोही शासनाचा फंड आहे. मग सामान्य फंडातून याने केलं का? छोटे मोठे काही तुटके फुटके काही असतील ते केलं असेल. यानं ग्रामपंचायतच्या जे काही कर्मचारी आहे त्याचा पेमेंट. पण ही ग्रामपंचायत एवढी सदन केली आहे मी की प्रत्येक येतं आमच्या 17-18 कंपन्या आहे, कारखाने आहे, पेट्रोल पंप आहे, बिअर बार आहेत. यांच्या सगळ्यावर मी टॅक्सेशन ठोकलेलं आहे नियमानुसार. जर त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि वसुली करावं. वसुली जर झाली तर गावाचा विकास होईल. कारण की आता उन्हाळा येऊन राहिला, त्यावेळेस विहिरी खोदल्या गेलेल्या आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की सध्या परिस्थितीमध्ये माझी तुमच्या चॅनलमार्फत विनंती करतो सन्माननीय बावनकुळे साहेबांना का त्यांना तर खूप मोठा आशीर्वाद आहे महाराष्ट्र शासनाचा म्हणा, केंद्र सरकारचा म्हणा, मोदी साहेबांचा म्हणा. त्यांना 2 आज पालकमंत्री अमरावतीचे, नागपूरचे आणि वरतून दुसऱ्या नंबरचं पद मुख्यमंत्र्याच्या नंतर जर म्हणलं तर हे महसूल विभाग त्यांच्याकडं आहे. आणि त्यांनी माझ्याशी बोलले का काय जे काही तुमची झोपडपट्टी या ठिकाणी वसलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या जाग्यावर, त्यांना मी रेग्युलाइज करणार आणि ते सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. मला वाटते का आता 1-5-6 महिन्यात ते सोडवतील आणि प्रत्येक जे काही तिथं वसलेले गरीब लोक आहेत झोपडपट्टीमध्ये त्यांना सगळ्यांना पट्टा वाटप होईल. आणि पट्टा वाटप झाला की त्याचे तसे घरकुलमध्ये नाव मी देऊन ठेवलेलेच आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधून. तर त्यांना हे निश्चित मिळणारच आहे. आज 26 तारखेला जे ग्रामसभा झालेली आहे त्या ग्रामसभेला मी स्वतः उपस्थित होतो. परंतु झालं काय, ग्रामसभा तसं काही गावातल्या खेड्यातल्या लोकांना का बोलावं हे समजत नाही तेवढं. परंतु काही काही आता हुशार झाले मोबाईलमुळं. ग्रामसभा ही काही वेळपर्यंत घेतली पण पब्लिक रुकून होती की आमचे प्रश्न सोडवावा म्हणून. परंतु अर्ध्यातच ग्रामसभा सोडून सन्माननीय ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणजे सरपंच हे निघता पाय काढला त्यांनी आणि त्या तिथून हटल्या. परंतु एक सदस्य आमचे जे धर्मराजी आत्मने आहे यांनी कसं तरी आपल्या याच्यावर येऊन तर लोकांची सात्वना केली का मी हे करतो. अरे पण तुम्ही अध्यक्ष ना, काहीच ना, तुम्ही काय करणार आहे? एक तर तुम्हाला अध्यक्ष बनायचं असेल तर पब्लिकचं मत घ्या आणि अध्यक्ष व्हा, तेव्हा कुठेही आपल्याला सोडवता येईल. परंतु या ठिकाणी शासकीय कोणताही व्यक्ती नव्हता, त्यामुळे कुठलेही प्रश्न उत्तर लिहिण्यात आले नाही, ना प्रोसिडिंग लिहिण्यात आली आहे. फक्त त्यांनी सभेमध्ये उपस्थित झाले बा म्हणून 26 जानेवारीच्या अशा सह्या घेतल्या. त्या प्रोसिडिंगवर मी सुद्धा सही मारली आहे. वरती ग्रामसभा लिहिलेली नव्हती. आणि अशा वेळेस सन्माननीय काल मी BDO साहेबाकडे गेलो, गटविकास अधिकाऱ्याकडे, का तुम्ही इथं कुठला व्यक्ती डेप्यूट केला बा ग्रामसभा घेण्याकरता. कारण की हे VDOचं काम राहते प्रत्येक गावाला एक पंचायत समितीचा अधिकारी नेमणं. त्यांनी एका लेडीजचा पवार काहीतरी असं नाव सांगितलं आहे. मी काल विचारलं, त्याची माहिती मी देणारच. परंतु एक खंत वाटते, एवढं मोठं शासन आपल्या कळक असल्यामुळे, एवढं मोठं संविधान आपल्या भारताला एका महामानवानं एवढं मोठं संविधान दिलं आहे. त्या संविधानाचं एक प्रकारची समजतो की काय बा कोणाला वाचन करायला लावता तुम्ही. आणि अशा वेळी ग्रामसभा ही महत्त्वाची ग्रामसभा, याकरता मी तहसीलदार, कलेक्टर, CO, BDO यांना मी निश्चितपणे मी माझ्या गावातील लोकांना घेऊन जाऊन जे काही समस्या आहे ही ग्रामसभा दुबारा घेण्यात यावी अशी मी विनंती करणार. जर ही ग्रामसभा नाही घेतली तर याच्यात जे जे दोषी आहे, 8-3 अधिकारी म्हणा किंवा अजून कोणी पदाधिकारी म्हणा, निश्चित त्यांच्यावर मी कोर्टामध्ये केस दावा करेन. ही पहिली ग्रामपंचायत आहे CCTVमध्ये कैद आहे असं सांगितलं गेलं. CCTVमध्ये कॅमेरे जे आहे हे महाराष्ट्रात एकाही गावाला CCTV 32 CCTV कॅमेरा
कोण्याच ठिकाणी नव्हते. हे आम्ही दावा करतो. सगळ्यात येताबरोबर 17ला मीनं CCTV कॅमेरे लावले आणि गरिबाकरता संडासाची व्यवस्था केली. पण मला आता खंत वाटते, कारण की CCTV जर कॅमेरे पाहिले, कधी 2 बंद, कधी 4 बंद. अरे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की हा जो रोड चाललेला आहे तुम्हाला जो दिसते आहे, हा वारेगाव जाणारा रस्ता आहे. तिकडं कोराडीला मिळणार आहे, खापरखेड्याला मिळणार आहे, असं काहीच नाही. परंतु या ठिकाणाहून अनेक हास्यसुद्धा झाले आहे, मर्डरसुद्धा झालेले आहे, चोरी चपाट्या झाल्या आहे, गाई ढोरं चोरून नेलेल्या आहे. अशा वेळेस मी अनेक चोऱ्या पकडल्या CCTVच्या कॅमेऱ्यातून. पण मला खंत वाटते आता सध्या त्याचं मेंटेन करते किंवा नाही करत याबद्दल काही मला मालूम नाही. आणि काही CCTV कॅमेरे बंद आहेत. मागणी हेच आहे का हे CCTV कॅमेरे योग्य असावं आणि एक बसस्टॉपवर आपल्या पोलीस चौकी जर मिळाली, पोलीस चौकी मिळाली होती, परंतु कोरोना काळात मला CP साहेबाचा लेटरसुद्धा आलं होतं. परंतु त्याचं म्हणणं होतं का आमच्याकडे फंड उपलब्ध नाही, तुम्ही ग्रामपंचायतकडून बांधून द्या. आमच्याकडे त्यावेळेस पैसे नसल्यामुळे आम्ही बांधू शकलो नाही. परंतु पुन्हा मी सन्माननीय बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री आपले नागपूरचे साहेब फडणवीस साहेब यांना विनंती करून त्यांच्याकडे तो पदभार आहे या विभागाचा, गृह विभागाचा, ती एक पोलीस चौकी असणं गरजेचं आहे. कारण की आजूबाजूला खूप मोठे धंदे होऊन राहिले. इथून गांजा, चरस, चोर अनेक लोक या ठिकाणाहून जाऊन राहिले, कारण की ह्या लपलेला रोड असल्यामुळे त्यामुळे इथून अनेक लोक वेगळा फायदा घेत आहे. हा जो रोड आपल्याला दिसत आहे, हा रोड खैरी ते हायवेला कामठी रोडला मिळतो आणि इथून जो बायपास सुरू झालेला आहे यालासुद्धा हा रोड मिळतो. आणि हा रोड असा आहे, याआधी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनीच हा रोड सँक्शन केला होता. त्यांनी खडीकरण केलं आणि हे पूर्ण पांदण खोडल्या गेली. या रोडने शेतकरी नाही जात, वॉकिंग करण्याकरता जे काही वयोवृद्ध आहे, मुलं आहे, मुली आहे, या रोडनं जातात. परंतु आता याचं सिमेंटीकरण करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. माझी विनंती आपल्या चॅनलमार्फत आणि त्यांनासुद्धा मी लेखी यादी दिलेला आहे, पुन्हा लेखी देणार की साहेब आमची विनंती आहे की हा रोड आम्हाला एवढा 5 किलोमीटरचा बनवून देण्यात यावं, जेणेकरून शेतकरी आणि वॉकिंग करणारे वयोवृद्ध बाया, तुमचे मुलं मुली ह्या सगळ्या वॉकिंग करण्याकरता 5 किलोमीटरवर जातात. कारण की तिकडला जो रस्ता आहे खापरखेड्याला जाणारा, हा रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे. म्हणून ह्याच रोडचं खूप महत्त्व आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो आपल्या चॅनलमार्फत ताबडतोब ह्या रोड बनवून देण्यात यावा. किती फुटाचा रोड आहे हा तर खूप चौडा खूप आहे, परंतु जास्त 5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हा बायपासला जाऊन मिळतो आणि या हायवेलासुद्धा मिळतो आणि बाजूबाजूला शेतकरी आहेत. हा रस्ता कुणाच्या अंतर्गत बनत आहे? हा रस्ता मी सरपंच असताना सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी CSR निधी अंतर्गत, म्हणजे पॉवर हाऊसच्या CSR निधी अंतर्गत हा रोड बनवण्यात आला होता. परंतु आता ते कोण्या हेडमध्ये टाकतात त्यांच्यावर आहे ते, तेव्हा तो रोड होईल. किती वर्ष झाले हा रोड असंच्या असंच आहे? आता हा रोड जो झालेला आहे हा 5 वर्ष पूर्ण 5 वर्ष पूर्ण होऊन आणि 2 म्हणजे असे 7 वर्ष झालेले आहे. रोड बनलाच नाही का तेव्हापासून? नाही, रोड म्हणजे मातीकरण पहिले झालं, त्याच्यावर पक्का हे मुरम गिट्टीचा झाला आहे. परंतु आता त्याला पक्का करण्याकरता सिमेंट रोड बनणं खूप अत्यंत आवश्यक आहे.